जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने ग्रामीण भागात कमळ फुलवण्याची तयारी जोरात सुरू केली असून पंचायत समिती गण क्रमांक 80 आव्हाळवाडीच्या भाजपा अधिकृत उमेदवार सौ पूनम अशोक गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांचा देखील यावेळेस कमळाला मतदान करण्याचा कल दिसून आलाय। पाहूयात उमेदवार काय म्हणतात ते। नमस्कार, आपण आलेलो आहोत पुणे शहरामध्ये जे काही आजूबाजूला परिसर होता, खूप वर्षांनी या ठिकाणी इलेक्शन लागलेली आहेत। मध्ये बराचसा काळ हा प्रशासकीय याच्यामध्ये गेलेला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे काही निवडणुका लागलेल्या आहेत, 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला त्याचा निकाल आहे। आता आपण आलेलो आहोत आव्हाळवाडीमध्ये। या पंचायत समितीच्या पूनम गायकवाड या भाजपने यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्या तिकिटाच्या निमित्ताने आपण त्यांच्या या परिसरात फिरताना जे काही जाणवलंय आणि काय आपण करणार आहात त्या संदर्भामध्ये थोडंसं सांगा नागरिकांना, का तुम्ही उमेदवार म्हणून आहात, तुम्ही नागरिकांना काय आश्वासित करू शकता? नागरिकांना एवढंच आश्वासित करेन की तुम्ही जो विश्वास द्या आमच्यावर ठेवाल त्याला आम्ही पात्र ठरू। तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। तुमच्या काही समस्या असतील, रस्ते, गरीब ड्रेनेज लाईन किंवा पाण्याच्या समस्या त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देऊ। लहान मुलांना शाळेच्या काही समस्या असतील किंवा गरीब मुलांना शिकण्यासाठी काही आवश्यक वस्तू किंवा हे असेल, आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू की त्यांना कमी दरात कमी खर्चात शिक्षण घेता येईल। कुणाला गरीब महिलांना व्यवसाय चालू करून देऊ किंवा त्यांना काही समस्या असतील आरोग्याच्या बाबतीत किंवा पाण्याच्या घरगुती वस्तू, जेवढ्या समस्या असतील त्या पूर्ण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। ज्या वेळेला या ठिकाणी फिरताय, प्रत्येक तुमचा गट पण मोठा आहे, एरिया मोठा आहे, विकसित झालेला आहे। या ठिकाणी बिल्डिंग पण भरपूर झालेल्या आहेत, पण त्या पुरेशा त्या प्रमाणामध्ये रस्ते आणि ड्रेनेजची व्यवस्था दिसत नाहीये। पुढे काय नियोजन आहे तुमचं? आज शहरीकरण वाढत चाललेलं आहे, तर लोकांच्या समस्या ड्रेनेज आणि पाण्याच्या बाबतीत भरपूर प्रमाणात आहेत, तर त्या सोयी आम्ही पुरेपूर त्यांना सोयी करून देऊ। आज महिलांना आरक्षण आहे। आज घरातली जी महिला आहे, शेतात आणि घरामध्ये काम करणारी महिला आहे, तिला कुठेतरी नेतृत्वाची या ठिकाणी संधी मिळालेली आहे। या संधीकडे तुम्ही कोणत्या रूपात पाहताय? महिलांच्या बाबतीत फक्त चूल आणि मूल हे मर्यादित न ठेवता त्यांना बचत गट, लघु उद्योग अशा भरपूर सोयी उद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार। या होत्या महिला उमेदवार। त्यांनी सांगितलं आता या भागामध्ये ज्या काही गोष्टी जाणवत आहेत त्या जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महिला ज्या चूल आणि मूल या पुरत्याच पूर्वी समजले जायचे, तसं आता वातावरण नाहीये। तर त्या महिलांना आता या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल त्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत। तर येणाऱ्या 5 तारखेला पाहूया आपण हे नागरिक 7 तारखेला नागरिक कशा पद्धतीने त्यांना मतदानाचा जोगवा त्यांच्या पर्डीमध्ये टाकतात आणि त्यांना 9 तारखेला निकाल आहे, त्या निकालाच्या रूपाने त्यांच्या गळ्यात कशी माळ पडते ते आपण लवकरच पाहणार आहोत। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।